सोपल साहेब बोलतील. आपल्या सर्वांचे आवडते खासदार आणि लोकसभेच्या निवडणुकीतले उमेदवार सन्माननीय ओमराजे निंबाळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते विश्वास भाऊ, माजी खासदार आणि बरेच दिवसांनी बापूंनी मनोगत मोकळेपणानं व्यक्त केलं असे आपले शिवाजी बापू कांबळे, त्याचबरोबर उपस्थित सर्वच सन्मान्य व्यासपीठ. जास्त वेळ पडणार नाही, मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर आलंय आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं तर पासून तिला गेला असता. म्हणून मी सगळ्यांना सांगितलं, वकील साहेबाला जाधव वकील साहेबाला किंवा मी उशिरा येतो काशीद सरांना. आणि खोटं वाटलं तर हे बघा, मी सलाईन घेऊन आलेलो आहे. मगाशी भाऊनं सांगितलं की प्रेमात पडलो. आता माझं लग्न लहानपणीच ठरलेलं असल्यामुळं माझा प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा रौप्य महोत्सव झाला. सगळे एकतर्फीन परत लक्षात आहे. पण तुम्ही आहेतच तसे दादा, सगळ्यांना तुम्ही जीव लावला. 5 वर्ष फोन घेणे, कामाचे पत्र देणे, त्याचा पाठपुरावा करणे, खासदाराचं काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या बार्शीकरांनी उगाच नाही कोण कुणाला निवडणुकीसाठी देणगे देत. ही वेगळी पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे. ओमराजेंना एकीकडं एवढे घेऊन जा, 2 बोकडं कापा, अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चालू आहे. पण इथं उलट आहे. आणि माझं म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस तरी जायला काही झालं काय हरकत आहे. खा कुणाचंही मटण, दाबा पाशालीचं बटन. काय फरक पडतो. आपण अनेक वेळा जीव पाहुणे रावळ्याला घालत नाही, घालतोच. ओमराजेच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो की इथनं कुठल्याही निवडणुकीला जे कुणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झालेला. ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जेडपी असो, विधानसभा असो, नगरपालिका असो, खरंच आहे हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असलेल्या माणसाला संधी कशी मिळणार. आता ते जाऊ द्या, पण आता सगळीकडं 2000 मिळाले का? मलाही आलता 2000 मिळाले का? मी म्हणलं हो मिळाले. मग काय मत आहे? चांगलं मत आहे. आता फुकटात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते
मी म्हणलं बाई तू बोलत राहा, कानाला तरी बरं. ते 2000 6000 कशाचे कुणाचे? हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रूपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाच्या इस्टेटीतले नाही आहे किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाही आहे. मगाशी भाऊने विषय काढला, या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवतं का? सध्याचा 2च माणसं आठवते सध्या तिथे. नाही तसं म्हणून आपण काय करायचं, महेश पदावर आहे त्यांचाही सन्मान राखला पाहिजे. पण नको रे, हा आपलाच आहे, पैसा आपला, हक्क आपला. मी उदाहरण म्हणून सांगतो पवार साहेबांचं. मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं. इथं कुसळमची लोक आलेत बघा सगळे, हे गणवा आहे, ती काय सुयोग आहे, बरीच जण आलेले. आल्याबद्दल आभार, तो खर्चाने आला. मी चाललो होतो शिराळ्याला आणि मला कुसळमला अडवलं आणि म्हणले ते सगळे फळाचं अनुदानाचं जाहीर झालं पण बोरं राहिले. मी त्यांच्यात एकच पवार साहेबाला फोन लावला, म्हणलं साहेब हे सगळे फळझाडांचं आलंय पण बोराचं हे काय आलं नाही. त्यांना काही नीट ऐकू आलं नाही. ते म्हणजे पोरांना कुठं अनुदान, नवीनच मागणी करायला लागला. मी म्हणलं साहेब पोराचं नाही, बोर बोर BO. अच्छा अरे हो बर, खोटं नाही सांगत ओमराजे. मी परत शिराळ्यावरनं 1 तासाभरात परत कुसळमला आल्यावर गाडी अडवली, सांगितलं की आपलं बोर त्याच्यात बसली. कामाची पद्धत आहे आणि त्यांच्याबद्दल येऊन विचारते काय केलंय पवार साहेबांनी महाराष्ट्रात, काय केलंय. अहो नुसती फळबाग योजना रोजगार हमीतनं घेतली, आम्ही सगळे त्या मतदानाला होतो, तरी हजारो एकर फळबागा महाराष्ट्रात लागल्या. देशानं तांदूळ गहू निर्यात केला. निर्यात बंदी त्यांच्या काळात कधीही कुठल्याही याला नव्हती. उद्धव साहेबांनी काय केलं म्हणजे घरीच बसले. आता कोरोना काळात त्यांनी फिरून काही जीव गमवायचा होता म्हणजे तुमचं समाधान झालं असतं का? काय म्हणजे माणसाने काय बोलावं त्याला, काय आता दरबंदच आहे ना. आता तर काय पातळी हा शब्द सुद्धा नाही, नो लेवल. काही कोणीही उठावं बोलावं, घरी बसले आहे. त्या काळात हे जे टीव्ही चॅनल वाले, तुम्ही नाही तर का टीव्ही चॅनल वाले माहितीचे ती आकडे, ते कुठलं चायना मधले कुठल्या तरी पिक्चर मधले सीन दाखवत होते. ते गाडीतनं थांबवली, पकडली, पडवलं त्याला आग नेलं, भीतीनं माणसं मिळली. त्या काळात या महाराष्ट्रात उद्धव साहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सांगितलं की ते कुटुंब प्रमुख म्हणून लोकांना जो धीर द्यायचा. काम काय असतं कुटुंब प्रमुखाचं, सगळ्या बाकीचं तर व्यवस्था युद्ध पातळीवर केल्या, पण जे त्यांचं टीव्हीवरनं सगळ्यांना भाषण ऐकायला मिळायचं त्यामुळं बेदरलेल्या घाबरलेल्या माणसाला धीर वाटत होता आणि त्यामुळं धीरानं माणसांनी या सगळ्याला तोंड दिलं. राहुल गांधींना
काही कळत नाही. पप्पू पप्पू म्हणून पूर्वी त्यांची टिंगल टवाळी केली आणि ह्या पप्पूच कवा एक दिवस तुमच्या टाळक्यावर टप्पू मारेल त्याचा. त्या माणसाने पहिल्यांदा हे संकट ओळखून सूचना केली केंद्राला की हा रोग काही भारतातला नाही, हा बाहेरनं येणारा रोग आहे. पहिल्यांदा बाहेरच्या विमान सेवा बंद करा. त्या केल्या नाहीत वेळेवर. त्याच्यामुळं अनेक ह्या आजाराची बाधा झालेली लोक भारतात आली आणि तो रोग पसरला. किती हाल झाले लोकांचे, ते सगळे विसरले. आणि दरवेळेस आता नव्या घोषणा आहेत, गॅरंट्या आहेत, वॉरंट्या आहेत. आता एका बल्बच्या दुकानात मी माझा मित्र असल्यामुळे बसलो होतो. बल्ब एक माणूस आला घेतला. ती म्हणला ह्याची काय गॅरंटी? ते म्हणला थोड्या वेळाने माझीच गॅरंटी नाही, बल्बची कुठं देऊ म्हणला. खरं खोटं सांगा ना मला, कशी कोणाची गॅरंटी काय आहे? आणि पूर्वी दिलेल्या गॅरंट्या वॉरंट्याचं काय पदरात पडलं, काय झालं, असा सगळा प्रकार आहे. तुम्ही आता सगळेजण कुणी अडाणी राहिलेलं नाही. प्रत्येक जण ते प्रत्येकाच्या हातात हे आहे. त्या युट्यूबवर सगळ्याची भाषणं ऐकतो आपण, सगळं कळतं. टीव्ही पेक्षा त्याच्यात जास्त कळतं. लहान पोरं सुद्धा आता ते त्याच्यात तरबेज झालेले आहे. आणि त्यामुळं जास्त न बोलता तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की त्या 7 तारखेला मशालीचं चिन्हा पुढचं बटन दाबून ओमराजांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा, एवढे हात जोडून विनंती करतो. आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.